चला आज मुलं म्हणत होते शेवया खायच्या, तर चला म्हटलं आता होत्या घरामध्ये शेवया, गव्हाच्या शेवया आहे, ह्या गावावरून बनवून आणलेले आहे. मी गावाला शेवया वगैरे सगळ्या गोष्टी बनवते आणि हे शेवयांना खायला खूप छान लागतात गव्हाच्या शेवया. आता इथे बघा साफ करून घेतल्या आणि पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं. पाण्यामध्ये हे शेवया टाकून घेतल्या. उकळी आल्यानंतर फक्त 5 मिनटं आपल्याला बघायचं आहे आणि दाबून बघायची शेवया अशी फुलून जाते छान अशी. नंतर झाकण ठेवायचं, त्याच्यातलं पाणी ना सगळं ओतून काढायचं. त्याच्यानंतर आवडीनुसार साखर घालून घ्यायची. हे बघा, या शेवया करायला अजिबात वेळ लागत नाही आणि आमच्याकडे अशाच करतात, म्हणून मी पण तुम्हाला अशाच करून दाखवल्या. वेळ नाही लागत त्याला, 5 मिनटामध्ये तयार होतात. चला इथे बघा, चला प्लेटमध्ये काढून घेऊ. मुलगी म्हणत होती मम्मी शेवया खायच्या. म्हटलं चला, आता बऱ्याच दिवसापासून बनवल्या पण नव्हत्या, पोहे बनवायचे होते, पण म्हटलं चला आपलं काम पण लवकर होईल, शेवया झटपट होतात. आणि इथे बघा शेवया प्लेटमध्ये घेतलेल्या आहे आणि गरम गरमच खायला मजा असते ह्या शेवया. दूध पण मी गरम करून घेतलेलं आहे, बघू शकता. चला दूध घालून घेते आणि त्याच्यानंतर याच्यावरती मस्त साजूक गावरान गाईचं तूप पण घालणार आहे. या तुम्ही पण शेवया खायला ह्या पद्धतीने आम्ही शेवया करत असतो गव्हाच्या. चला त्याच्यानंतर आहे ना, नाश्ता वगैरे झाल्यानंतर आज काढलेली आहे साफसफाई करायला. आता सर्वात पहिले म्हटलं चला डबे घासायला काढू. आता स्टीलचे डबे पण मी तुमच्यासोबत नंतर पुढे शेअर करेल कशाने घासणार आहे, आणि ॲल्युमिनियमचे पण डबे मी तुमच्यासोबत म्हणजे पुढे सांगणार आहे मी कशाने साफ केले ते. अजून केले नाही, अजून करायचे बाकी आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना, आता इथे बघू शकता, तुम्हाला एक ट्रिक सांगते. आता ज्या वेळेस आपण 4 टक्स ब्लाऊज शिवतो ना, त्यावेळेस आहे ना, जे आपलं फॅब्रिक असतं ना खालचा ब्लाऊज पीसचा कपडा, तो आहे ना ज्या वेळेस आपण टक्स घेतो ना, तो खालच्या साईडला असा सुटून जातो आपल्याकडनं. त्याच्यामुळे इथे काय करायचं, संपूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आणि आपण हा टक्स घ्यायच्या आधी ना मध्यभागी पहिल्यांदा एक शिलाई मारून घ्यायची. हा बघा, हा टक्स मारतो ना, त्याच्या मध्यभागी पहिल्यांदा सरळ एक शिलाई सगळ्या चारी पण ठिकाणी मारून घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग इथे ना आपल्याला खालचा जो टक्स असतो ना, तो आपण 1 इंच, 1.5 इंच, 2 इंचाचा घेतलेला असतो. पण जे बाकीचे 3 टक्स असतात ना, ते आपल्याला फक्त पाव इंच शिलाईमध्ये घ्यायला लागतं. इथे बघू शकता. या पद्धतीने ना, म्हणजे असं शिवलं ना आपण, तर मग खालचा कपडा सुटत नाही. पहिल्यांदा ना त्याच्यावरती मध्यभागी शिलाई मारून घ्यायची, नंतर आपल्याला टक शिवून घ्यायचा असतो आणि त्याचा पप पण खूप सुंदर येतो. आता पुढे तुम्हाला दिसेलच. चला आता इथे बघा, एक शिलाई मारली मी आणि नंतर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची असते. कोणताही तुम्ही ब्लाऊज शिवला ना, डबल शिलाई मारायची. हे बघा, एवढा छान आपला पप तयार होतो सुंदर असा. ह्या पद्धतीने चला थोडंसं ब्लाऊज पण शिवायचं होतं, ते पण थोडंसं शिवून घेतलं. चला म्हटलं तुम्हाला पण ही ट्रिक सांगूया. ह्या पद्धतीने बघा मी शिवलेलं आहे. बघा आता पप तुम्हाला दाखवते. हे बघा, सुंदर असा पप तयार होतो. ह्या पद्धतीने करायची ही ट्रिक वापरा.